नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 30 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आहे संकष्टी चतुर्थी. ही चतुर्थी कार्तिक महिन्यामध्ये आलेली आहे. यामुळे या चतुर्थीचं एक वेगळंच महत्त्व हे तयार झालेलं आहे. संकष्ट चतुर्थीच्या नावावरूनच कळू शकतं की चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व त्रास हे दूर होतात. संकष्ट चतुर्थीला व्रत आणि पूजा केल्याने श्री गणेश हे प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता, बुद्धीचा देवता अशा अनेक नावांनी ओळखलं जातं आणि त्यांना समर्पित असणारी ही चतुर्थी जी आहे ती या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. इतर दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा करतोच असं नाही, परंतु जेव्हा चतुर्थी आहे अशा दिवशी गणपती बाप्पांची पूजा, उपाय, सेवा हे खास करून केलं जातं. गणपती बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानलं जातं. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आव्हानाने केली जाते आणि यानंतर ते शुभकार्य पार पडत असतं. या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा तर करायची आहे, परंतु यासोबतच काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या अडचणी या दूर होतात. गणपती बाप्पा हे विघ्न नष्ट करणारे बुद्धीचे देवता मानले जाते. यामुळे आपल्याला या दिवशी मुलांसाठी जास्तीत जास्त उपाय हे करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय प्रत्येक आई, वडील, आजी, आजोबा यांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी दूर होतील. अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असायलाच हवा आणि ही मूर्ती आणि फोटो हा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्या दरवाजाच्या वरती असायला हवा किंवा आपण आपल्या प्रवेशद्वारामधून जेव्हा मध्ये येत असतो अशावेळी समोरच गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असावा. हा फोटो असल्यामुळे आपल्या कुटुंबावरचं संकट हे कायम टळलं जातं. त्यानंतर बघा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. छोटा घ्या, मोठा घ्या, कोणताही तुम्ही कलश घेतला तरीही चालेल. फक्त हा कलश स्वच्छ असावा. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या कलशामध्ये तुम्हाला हिरवे मूग भरायचे आहे. संपूर्ण कलश भरून तुम्हाला हिरव्या मुगाचा भरून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे. एक लाल वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे. धूप अगरबत्ती घ्यायची आहेत. 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. जास्वंदाच्या फुलांची माळ भेटली तर आवर्जून तुम्ही 21 फुलांची किंवा 11 फुलांची माळ ही घेऊ शकतात. शक्य नसेल 1 फूल घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही झेंडूचे लाल पिवळी फुलं जी असतात त्याचीसुद्धा तुम्ही माळ घेऊ शकतात. कारण की गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं अतिशय प्रिय आहे. अगदी त्याचप्रमाणे त्यांना झेंडूची फुलंसुद्धा अतिशय प्रिय आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. प्रत्येक गावात एक तरी मंदिर हे गणपती बाप्पांचं असतंच. यामुळे तिथे जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचं आहे. तुम्ही जर माळ घेऊन गेले आहे तर ती माळ गणपती बाप्पांना तुम्हाला घालायची आहे. यानंतर तुम्हाला धूप, दीप तुम्ही नेला असेल ते तर तुम्हाला दिवा नेला असेल दिवा प्रज्वलित करून घ्या. दिवा नाही नेला, अगरबत्ती घेऊन गेले तर अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून तिथे लावायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहे. दुर्वा या तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायच्या आहेत. यानंतर त्यांच्या पायाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत. पायावरती तुम्हाला या दुर्वा अर्पण करायची आहे. यानंतर जे लाल वस्त्र आपण घेऊन गेलो आहोत त्या लाल वस्त्रावरती तुम्हाला आपण जो तांब्याचा कलश भरून हिरवे मूग घेऊन गेलेला आहोत ते मूग तुम्हाला त्या लाल वस्त्रावरती गणपती बाप्पांसमोरच ते वस्त्र ठेवून तुम्ही ते मूग त्या लाल वस्त्रावरती तुम्हाला ओतायचे आहे. हे ओतत असताना तुम्हाला
गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मनोमन. तुमच्या मुलांसाठी गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला नवस करायचा आहे की माझा मुलगा किंवा मुलगी, तुम्ही मुलं आणि मुली सर्वांसाठी हा उपाय करू शकतात. 2 मुलं असतील 2 मुलांसाठी तुम्हाला एकच उपाय करायचा आहे. वेगवेगळे उपाय करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचे 2 मुलं असतील 2 मुलांचं नावं घ्यायची आहेत. ही माझी 2 मुलं आहेत. यांच्या प्रगतीसाठी, यांचे दोष दूर होण्यासाठी, यांच्यावरचं संकट टाळण्यासाठी बाप्पा मी हा उपाय जो आहे तो करत आहे. यामुळे माझ्या मुलांची प्रगती होऊ दे. माझा मुलगा नोकरी करत आहे, त्यामध्ये प्रगती होऊ दे. माझा मुलगा शिक्षण घेत आहे, शिक्षणात प्रगती होऊ दे. माझा मुलगा व्यवसाय करत आहे, व्यवसायात प्रगती होऊ दे. त्याची व्यवसायात प्रगती होत नाही आहे, शिक्षण त्याची प्रगती होत नाही आहे, असं तुमच्या ज्या पण अडचणी असतील मुलांबद्दल त्या गणपती बाप्पांना सांगत तुम्हाला ते हिरवे मूग जे आहे ते त्या लाल वस्त्रावरती ओतायचे आहे. यानंतर तुम्हाला त्या लाल वस्त्र जे आहे त्याची एक पोटली तुम्हाला बांधून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा 21 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे ओम गण गणपतये नमो नमः या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्हाला जो पण मंत्र येत असेल ना त्या मंत्रास तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे. यानंतर तुमचे मुलासोबत असतील तर तुम्हाला मुलांकडून 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष आणि 1 वेळा गणपती बाप्पांचा संकटनाशक जे स्तोत्र आहेत त्याचं तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे. मुलं लहान असेल तर आई वडील आजी आजोबा यांनी केलं तरी चालेल, पण मुलं मोठी असतील तर मुलांकडनं हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर मुलं जर बाहेरगावी असतील तर आईने किंवा वडिलांनी स्वतःहून हे वाचायचं आहे. आणि हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव घेऊन तुमची मुलांची इच्छा तुम्हाला ही व्यक्त करायची आहे. यानंतर तुम्हाला ती पोटली उचलायची आहे आणि मुलं असतील तर मुलांना सोबत घेऊन जा. यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला जिथे वाहतं पाणी आहे, नदी आहे, तलाव आहे, अशा ठिकाणी तुम्हाला ती पोटली घेऊन जायची आहे. सोबत तुम्हाला तुमच्या मुलांनासुद्धा घेऊन जायचं आहे. यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या मुलाच्या हाताने उघडायला लावायची आहे. म्हणजे ती पोटली तुम्हाला मुलांना सोडायला लावायची आहे. सोडल्यानंतर ना मुलांच्या हाताने तुम्हाला ते जे हिरवे मूग आहे ते तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायला लावायचे आहेत. मुलं मोठे असतील तर मुलांना त्यांची इच्छा जी आहे ती मुलांना सांगा, मुलांना व्यक्त करायला लावा. मुलं छोटे असतील, मुलांना शक्य नसेल तर आईवडिलांनी मनातल्या मनात हे हिरवे मूग पाण्यात वाहत असताना इच्छा व्यक्त करायची आहे. यानंतर जे लाल वस्त्र होतं ते वस्त्रसुद्धा आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. आणि असा एक छोटासा उपाय हा आपल्याला संकट चतुर्थी दिवशी करायचा आहे मुलांसाठी, कारण ही चतुर्थी मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त मुलांसाठी उपाय करा. यामुळे मुलांची बुद्धी जी आहे ती तीक्ष्ण आणि चालाक होत असते. त्याचप्रमाणे बघा, मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करत असतात अशा ठिकाणी गणपती बाप्पांचा आणि सरस्वती मातेचा फोटो हा आवर्जून असावा. त्याचप्रमाणे मुलं जेव्हा काही महत्त्वाची परीक्षा द्यायला जात आहे, इंटरव्ह्यू देण्यासाठी जात आहे, अशावेळी मुलांना सर्वप्रथम गणपती बाप्पांचं दर्शन करायला लावायचं आहे आणि यानंतरच मुलांना पाठवायचं आहे. नेहमी मुलं स्कूलला जात असतील तर अशावेळीसुद्धा तुम्ही मुलांना गणपती बाप्पांचं दर्शन करायला लावायचं आणि मग मुलांना स्कूलला पाठवायचं. असं केल्यामुळे बघा, गणपती बाप्पांची कृपा ही मुलांवरती राहत असते, मुलांची बुद्धी ही चालाक होते. त्याचप्रमाणे वाचलेल्या मुलांच्या लक्षात राहतं आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असते. सुतक असेल तर हा उपाय करायचा नाही. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.